राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर रविवारी गोळीबार आणि नंतर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता। या घटनेत गंभीर जखमी झालेल्या आंदेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या हत्येनंतर आंदेकर टोळीचे प्रमुख आणि मृत वनराज आंदेकर यांच्या वडिलांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे। आम्ही गुन्हेगार होतो तर आम्हाला मारायचं होतं, माझ्या निरपराध मुलाला का मारलं, असा सवाल बंडू आंदेकरांनी केला आहे। वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर टोळीयुद्ध भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे। बंडू आंदेकर म्हणाले, मी शपथ घेऊन सांगतो, असं काही करणार नाही। मी आता न्यायाची वाट बघेल, पण आम्ही गुन्हेगार होतो तर आम्हाला मारायचं होतं, निरपराध मुलाला का मारलं? वनराज नाही तर मी टार्गेट होतो, त्यांना आम्हाला मारायचे होते, पण वनराजची हत्या झाली। वनराजची काही चूक नव्हती। मी गुन्हेगारी सोडून आता अनेक वर्ष झाली आहे। आमच्या घरात आता कोणीच गुन्हेगार नाही। 2 भाऊ बहीण बायको मुलगा नगरसेवक झाले, पण आमचा दरारा बघवत नाही, म्हणून असे करण्यात आले आहे। आम्ही कोणाचे काही बिघडवले नाही, तरी आम्हाला अडकवतात। सोमनाथ गायकवाड याला मीच मोठा केला आणि आज तोच माझ्यावर उलटला आणि माझ्या मुलाची वनराजची हत्या केली। मला न्यायाची अपेक्षा आहे। आता मी बदला वगैरे घेणार नाही। मी काही केलं तर आता कुटुंब उघडं पडेल।